Khopri. Welcome. Yo SP Trophy. Dhamaka. वेलकम एसबीपी खोपरी टीम आज के नाइट का पहला मैच खेलने आ रही है केरल जापाड़ा टीम के सामने एसबीपी खोपरी। धन्यवाद. सामना क्रमांक 4 ला इथून सुरुवात होते आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. एसपी ग्रुप फाउंडेशन आयोजित उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या सामन्यांचं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातंय आणि निश्चितपणाने या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेऊ शकताय. अशा पद्धतीची मानाची सन्मानाची स्पर्धा नुकतंच धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ इथे विजय झालाय, त्यांचं अभिनंदन. आणि सामना क्रमांक 4 ला इथून सुरुवात होत असताना आपण पाहतोय एसबीपी खोपरी विपक्ष टीम पाहतोय केळीचा पाडा, जिथे नाणेफेकी जिंकली आहे टीम केळीचा पाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इथून दोन्ही टीम्सला मी विनंती करेन की आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करायचा आहे आणि दोन्ही समालोचक या ठिकाणी 12वे खेळाडू आमच्या समवेत जॉईंट आहेत, त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. स्पर्धेची पहिला दिवस डे नाईटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. बिलोशी गावामध्ये साकारलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा. संदीपजी पाटील या स्पर्धेचे प्रणेते आहेत. संदीपजी पाटील यांच्या अनुषंगाने साकारलेली स्पर्धा उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेकरिता खूप सारी मेहनत घेतली गेली. अगदी कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं. अभिनय पाटील, सूरज पाटील आणि अनेक बिलोशी गावातील तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि एक खेळण्याचं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलंय. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊयात. सलामीची जोडी, सलामीचे शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अमित पाटील आणि त्याच्या साथीने गणेश दळवी ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना बाळा, इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला 1 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर डीप मिड विकेट क्षेत्राकडे 1 क्षेत्ररक्षक, अशी क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच असेल, किती धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं जाईल. मॅचला प्रारंभ झालाय. पहिल्या क्रमांकाचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज बाळा. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अमित पाटीलला. फटाकड्यांच्या अत्तेज बाजूतून हा बॉल हाताळला जाईल. पहिलाच बॉल पहा बॅकफुटवरती आलाय, स्लाइस केलाय, फक्त दिशा दाखवल्या. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये हा बॉलला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे हा बॉल ढकलला गेला आणि त्यानंतर थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे आणि त्याचमुळे बॉल तिथे स्थिरावला गेला. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. अकूट टप्पाचा बॉल होता, बॅकफुटवरती आले आणि त्यानंतर तर 4 धावा मिळतील. चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. बाळा यांनी थोडंसं कमबॅक केलं, बॉलमध्ये परिवर्तन घडवलं, अचूकता राखली गेली आणि तिथून मात्र डॉट बॉल. धावसंख्या 4 वरती असताना पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल पकडो, कॅच जितो मॅच. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथून देखील पाहिलं तर काय घडलं तर झेल ड्रॉप केलाय. एक सोपा झेल ड्रॉप, आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलाय फलंदाजाला. धरती मातेला हा बॉल दान केलाय क्षेत्ररक्षकानं. ही मात्र कॅच होती का मॅच होती, कारण अमित पाटील एक चांगला खेळाडू आहे या टीमचा आणि त्याला मात्र या षटकामध्ये पहिलं जीवनदान प्राप्त होतं. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 5 धावा. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे सहज सोपा झेल ड्रॉप झालाय.
धावसंख्या 5 वरती असताना गोलंदाज बाळा पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाज गणेश दळवी करिता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रथम स्ट्रायकर एंड वरती राईट हँड बॅट्समन गणेश दळवी. यावेळेला मात्र मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत, मिड ऑफकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आणि त्यानंतर सिली मिड ऑफ अशी क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते आणि त्याचाच कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते गणेश दळवी. परंतु चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा होता. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याचा बॉल होता, फुल्लर लेनचा बॉल इनसाइडच्या. मात्र या ठिकाणी बॅटची अतली कडा घेऊन चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जबरदस्त कामगिरी गोलंदाज बाला यांची. मात्र अनेकदा असं होतं की ज्या वेळेला स्ट्रायकर गोलंदाजावरती पहिल्या बॉलवरती अटॅक होतो, आक्रमण होतं, त्या वेळेला त्या गोलंदाजावरती एक मानसिक दबाव निर्माण होतो असतो. परंतु इथून बाळा यांचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, फुल्लर लेनचा बॉल होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झाला बाळा. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 6. पहिल्या बॉलवरती चौकार आला, अर्थात 4 धावा मिळाल्या होत्या, परंतु शेवटच्या 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा आल्या. जाऊया आपण या ठिकाणी. वेलकम 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 एसपी ट्रॉफी 2025 धमाका. थँक्यू डीजे. एसपी ट्रॉफी डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट 1 लाखाची स्पर्धा आणि भेट दिलेली आहे वॉल ओर फोज कंपनीचे हेड मिस्टर अभय मोकल सर यांचं आगमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व लीजन क्रिकेटर नरेशजी पाटील बिलोशी, आपलं हार्दिक स्वागत. सलीमजी कुरेश खानिवली यांचंही आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. नक्कीच गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती आहे की आपण क्रीडा मंचावरती येऊन सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे, कारण ही स्पर्धा आपल्या गावामध्ये भरले आणि या स्पर्धेचा आनंद निश्चितपणाने आपण या क्रीडा मंचावरून घ्यायचा आहे. षटक क्रमांक 2 मध्ये रवींद्र दोडे या गोलंदाजाला आणलं गेलंय. पहिलं षटक आपण पाहिलं, पॉवर प्लेचं षटक अतिशय दर्जेदार राहिलं गोलंदाज बाळा यांचं. आणि त्याचनंतर षटक क्रमांक 2 मध्ये रवींद्र दोडे या गोलंदाजाला आणलं गेलंय. तर स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतील गणेश दळवी. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर फटक्यामध्ये टायमिंग झालेला नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि त्यानंतर इथे सिंगल कंप्लीट केले. वेलकम वेलकम. या ठिकाणी उपसरपंच चषकला मुलाचं योगदान करणारं व्यक्तिमत्व डबल ए ब्रँड या देशातील एक फेमस बॅट डबल ए स्पोर्टचे प्रोपरायटर जाफर पटेल कुडूस यांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच सूरज दादा, जाफर पटेल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. डबल ए ब्रँडचे प्रोपरायटर्स आहेत आणि अगदी देशाच्या बाहेर त्यांच्या बॅट आपल्याला पाहायला मिळत असतात. यावेळेला पहा शफल होऊन खेळले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळाला आणि इथून मात्र फलंदाजाला धावचित व्हावं लागेल. पहिला धक्का, पहिली विकेट आली आहे. इथून मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम
ते पाहिलं तर बाळाने अवघ्या 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 9 धावा धावफळकावरती आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट. ते पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला बिग हिट केलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हाय अँड हँडसम षटकार. अमित पाटील यांना जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा या षटकामध्ये त्याने उचललाय. त्याने षटकार लगावलाय आणि या षटकारानं धावसंख्या उंचावत असताना जाऊन पोहोचले 1 गडी बाद 15. म्हणून क्रिकेटमध्ये एक एक झेल खूप महत्वाचा असतो. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे संपन्न झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आडव्या बॅटने इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर बॅटर पासून दूर अंतरावरती हा बॉल हाताळला गेला. हाफ ट्रॅकर होता आणि गती प्राप्त झाली. प्रचंड गती होती आणि खऱ्या अर्थानं फलंदाज इथे गतीला बिगिट झालाय. डॉट बॉल आलाय. 15 धावा धावफळकावरती आहेत. कमबॅक करत असताना गोलंदाज रवींद्र दोडे. या स्पर्धेचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. अनेक मान्यवर या क्रीडा मंचावरती उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं करूयात हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 16 या अंकावरती जोडली जाते. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय SBP खोपरी विपक्ष टीम केळीचा पाडा, ज्या टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पुढचा बॉल यावेळेला मात्र लोअर फुल टॉस होता. फक्त दिशा दाखवल्या बॉलला सॉफ्ट हँडनं. इथे स्ट्राईक रोटेट होते आणि एक सिंगल देखील मिळते. अंतिम बॉलवरती 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बॅटिंग करत असताना केळीचा पाडा या संघाची धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 17 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 6 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये पाहतोय 11 धावा येत आहेत. म्हणजे अर्थातच येणारे 12 चेंडू खूप महत्त्वाचे असतील या डावामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये बाजी मारली आहे SBP खुपरी संघाने, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. कारण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एकमेव विकेट गमावलाय आणि 9 विकेट हातामध्ये आहेत केळीचा पाडा. आणि ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये विकेट्स अतिरिक्त असतात त्यावेळेला तुमच्या फलंदाजीमध्ये रस असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये तो जोश असणं गरजेचं आहे. तो जोश इथून मात्र या डावामध्ये दाखवला जाईल का? नेक्स्ट मॅच टीम सुपोंडे विपक्ष टीम सिद्धेश्वर कोंडले. बोथ कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाज पाहतोय सागर वाढान या गोलंदाजा आणलं गेलंय. अमित पाटील स्ट्रायकर एंड वरती आहेत, जे सलामीला फलंदाजीसाठी आले होते. अमित पाटीलची जी बॅटिंग या मॅचमध्ये खूप चांगली राहिली आहे, परंतु येणारे 2 षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांना दाखवावी लागेल. बाळा यांचं खूप चांगली गोलंदाजी राहिली. रवींद्र दोडे यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण सागर यांना पाहतोय. मात्र येणाऱ्या 12 मध्ये धावा किती रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर इथे धावचीची संधी होती ती देखील गमावली गेली आहे. देह एष्टीवरती हा बॉल आदळला. पंचांचा लेग बाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 18 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्या. इथे मात्र पहा सागरच्या बॉलवरती प्रचंड गती होती. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. जसा चेंडू गोल्डन स्पॉटवरती पिच झाला तसा देह एष्टीवरती आदळला आणि कॉल कॉम्बिनेशन अगदी योग्य पद्धतीचं पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तो समतोल या 2 फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या पाहतोय 18 या अंकावरती. स्ट्रायकर एंडवरती रितेश राऊत. यावेळेला स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडूवरची नजर हटवली गेली आणि त्यानंतर एष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. डॉट बॉल आलाय. गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी करतायत. गती आहे आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत फलंदाजांना बंदिस्त केले आघाडीच्या 2 बॉलवरती. सामना क्रमांक 4 इथून आपण पाहतोय चालू असलेला सामना.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला उडवलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होते, मात्र इथे पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळालं. फेकी खराब पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षण करत असताना चुकी पाहायला मिळत आहेत. जिथे सिंगल होती तिथे पहा 3 धावा मिळाल्या. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. जसं की राजकीय पटलावरती एक एक मत महत्त्वाचं आहे, तसं क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव महत्त्वाची आहे. ज्या ज्या वेळेला संघ तुमचा पराभूत होतो एक एक 2-2 धाव्यांसाठी, त्यावेळेला या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. त्यामुळे क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. इथे सिंगल होती, तिथे 3 धावा आल्या. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21, लॉट्स ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सागर. यावेळेला स्लॉग हिट केल्या बॉलला. प्रॉपर टायमिंग नाहीये फटक्यात. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि तिथे काय घडलं देखील पाहावं लागेल. तर फलंदाज बाद होईल. ऑटो कॅच जबरदस्त झेल कॅरी केलाय आणि इथून मात्र फलंदाज अमित पाटील यांच्या खेळीचा अंत झालाय. Welcome ESP Trophy 2025. Welcome. केली आणि खूप महत्त्वाची विकेट्स अमित पाटील बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज तेजस सुतार मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. स्ट्रायकर एंडवरती तेजस सुतार. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेला मात्र ओरपिच बॉल होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखीन एक विकेट गमावलाय केळीचा पाडा संघाने. फलंदाज तेजस सुतार हजेरी लावत असताना बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावलाय. एका गड्यामागोमाग एक गडी बाद होताना आपण पाहतोय केळीचा पाडा संघ बॅकफूट वरती आलाय आणि एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 21, 21 धावा. आतापर्यंत विकेट्स गमावलेत ते मात्र 3 विकेट्स गमावलेत. मात्र कुठेतरी नाणेफेकी जिंकल्यानंतर निर्णय घेतलेला हा योग्य होता का, हा एक प्रश्नचिन्ह आता मात्र इथे उपस्थित झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल SBP खुपरी संघ या मॅच वरती आपली पकड निर्माण करताना पहिल्या डावामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्येचा आपण फळक पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 21 धावा. चेंडू क्रमांक 5चा खेळ इथे मात्र संपन्न झालाय आणि इथून मात्र विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे गोलंदाज सागर वाडानला. चालू असलेला सामना SBP खुपरी या मॅच मध्ये आपलं अधिराज्य गाजवतंय, आपलं वर्चस्व राखतंय. शेवटचा अंतिम बॉल विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का. नवीन फलंदाज करण पाटील स्ट्रायकर एंडवरती. स्विंग अँड मिस लेग कटर बॉलचा वापर केला. आडव्या बॅटने झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. षटक क्रमांक 3 नंतर धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एकंदरीत विकेट्स गमावले ते मात्र 3 आणि धावसंख्या आहे 21 या अंकावरती. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये सिद्धेश्वर कोंडले संघाचे कर्णधार आणि विपक्ष सुपोंडे संघाचे कर्णधार आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. अंतिम ऑफिशियल कॉल असेल या दोन्ही टीम्सला आयोजकांच्या वतीनं, कारण इथे हाफ इनिंग नंतर आपला टॉस होणार आहे आणि त्या अगोदर आपण रिपोर्टिंग करणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही अधिक वेळ घेतला तर आयोजकांच्या वतीने आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाईल. त्यामुळे ही आमची पूर्वसूचना लक्षात घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा. सुपुंड विपक्ष सिद्धेश्वर कोंडले बोथ कॅप्टन, लगेचच आपण रिपोर्टिंग करा. तर स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी करता गोलंदाज आणला गेलाय, भावेश पाटील आणलाय. स्ट्रायकर एंड वरती रितेश राऊत आहेत. अकुट टप्प्याचा बॉल जागते रहोचा इशारा दिलाय. तिखा बाउन्सर. फलंदाजाची झोप उडवणारा हा बॉल पाहायला मिळाला. अपटून टाकला, बॉलला उसळी दिली, गती प्राप्त झाली आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. ज्या ज्या वेळेला तुमचा पहिला बॉल डॉट येतो त्या त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास हा उंचावत असतो आणि आत्मविश्वास हा तुमच्या जीवनातला पहिला गुरु आहे.
जर खऱ्या अर्थानं तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल ना, मग क्षेत्र कोणतेही असू द्या, विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाहीये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा लगेचच दुसरी धाव इथे पूर्ण केली गेली आहे. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती आणि परंतु इथून पंचांनी आमच्याकडे रनआउट करिता रिव्ह्यूची मागणी केली आहे. विनंती आहे की जो बाउंड्री लाईनचा पडदा आहे त्याच्या बाहेर बसा. प्रेक्षक मायबापांना विनंती आहे की आपण या सामन्यांचा जरूर आनंद घ्या, परंतु आयोजकांचा देखील मान सन्मान आणि त्यांचा शब्दाचा मान ठेवा. तर फलंदाज इथून सेफ आहे. नॉट आउटचा डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 23 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. या अगोदर आपण 3 सामने पाहिले. चांगली धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभी केली, परंतु सामना क्रमांक 4 मध्ये थोडंसं दमट वातावरण आहे आणि त्याचमुळे की काय इथे मात्र केळीचा पाडा संघ पहिल्या डावामध्ये कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळालाय. भावेश पाटील इथून मात्र चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंतचा प्रवास जर पाहिला SBP खुपरी संघाचा गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण उत्तम राहिलंय. अशा स्थितीमध्ये येणाऱ्या 4 बॉलवरती फलंदाजांना अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला पहा ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 24 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 20 वाईट बॉल हाताळले गेलेत. आज सामना क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय चालू असलेला सामना. एक बाजूने SBP खुपरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये केळीचा पाडा. या वाडा तालुक्यातील 2 नामांकित संघ आमने सामने. गोलंदाज सध्या पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर जागेवरून बॉलला पंच केलाय. ऑन साइडकडे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची फेकी करतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पहा इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. पहिली धाव अगदी वेगात पूर्ण आणि दुसरी धाव तिथे देखील अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आहे आणि इथून या 2 धावांनी टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 26 धावा. अजून देखील षटकातले 3 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील हे अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल SBP खुपरी संघासमोर. भावेश पाटील यांचा पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. बचावात्मक बॉल हाताळले जात आहेत. वेगावरती स्वार होत आहेत, वेगावरती नियंत्रण ठेवत आहेत आणि प्रचंड गती मिळवून देत आहेत बॉलला आणि तिथून हे गोलंदाज यशस्वी होत आहेत. 4ही गोलंदाजांचं विशेष कौतुक होईल अशा पद्धतीची गोलंदाजी या डावामध्ये राहिली आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. भावेश पाटील स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचांचा वाईटचा इशारा. एक चांगला डिसिजन पंचांचा 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. ही फर्स्ट वॉर्निंग इथून मात्र दिली जाते. 27 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम सिद्धेश्वर कोंडले विपक्ष सुपुंडे अशी लढत आपल्या भेटीला येईल. सामना क्रमांक 5 जिथून आपण पहिल्या डावानंतर टॉस करणार आहोत. SP ग्रुप फाउंडेशन आयोजित उपसरपंच चषक 2025 आपण आजमावतोय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. विसेप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु नॉस्ट्रेगेंडचा फलंदाज पहा अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती त्याकडून पाहायला मिळाली. क्षणामध्ये हे दुसरी धाव कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 29 धावा आणि डावातील शेवटचा अंतिम बॉल. या अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर फायटिंग टोटल या खेळपट्टीवरती मानली जाईल, परंतु त्याकरिता फलंदाजाला मोठा फटका खेचावा लागेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. भावेश पाटीलचं षटक खूप दमदार राहिलंय. यावेळेला पहा अप्पर कट केला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटकडे बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर शानदार दमदार दिमागदार चौकार. टूर्नामेंट
नेक्स्ट मॅच टॉसकडे या ठिकाणी आपण जात आहोत. आमंत्रित करूया पुढील सामन्याची नाणेफेक करण्याकरिता एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांच्या बॅट पूर्ण देशात 7 समुद्रात दुबई कतार पर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांच्या बॅटनं ISPL पर्यंत तारे सितारे मध्ये स्टार बनले. AA स्पोर्ट ब्रँड बॅटचे प्रोप्रायटर जाफर पटेल, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. आणि त्यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र आदी पटेल, प्लीज वेलकम. तर धावसंख्या आहे 33-34 धावांचं आव्हान आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल हडकमोल सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. धन्यवाद. प्रायोजक संदीप पाटील येत आहेत. AA स्पोर्टचे प्रोप्रायटर बॅट ब्रँड AA स्पोर्ट जाफर पटेल एंड मिस्टर आदि पटेल, प्लीज वेलकम. वेलकम जफर जी, आपका हार्दिक स्वागत है. WRSK सुपोंडे वर्सेस सिद्धेश्वर कोंडले. हेड उपसरपंच चषक अँड टेल भूमी स्पोर्ट. हेड अँड टेल जफर पटेल यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे या मॅच मध्ये WRSK सुपोंडे टीम. यस कॅप्टन, व्हॉट्स युअर नेम? राहुल सांबरे. राहुल सांबरे, आपण या ठिकाणी अनेक स्पर्धा खेळल्या, जिंकलेल्या आहात. टॉप 3, टॉप 4, टॉप 2 मध्ये पोहोचलेले आहात. ही स्पर्धा पाहताना आयोजन नियोजन संदीप पाटील SP ट्रॉफीचं काय म्हणाल? नियोजन खूप सुंदर आहे, खूप सुंदर नाईट मॅच ठेवले आहेत. टुर्नामेंट खूप सुंदर आहे, नियोजन खूप सुंदर आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण टॉस जिंकलेला. बॅटिंग या फिल्डिंग? बॅटिंग. बॅटिंग करताना फर्स्ट बॅट घेतायत, का आपण बॅटिंग या ठिकाणी चूज करतायत? सांगायचं झालं तर बॅटिंग लाईन भरपूर आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी मी पहिली बॅटिंग घेतली. टार्गेट 4 ओव्हरला आपण कुठपर्यंत द्यावं मनामध्ये ॲज अ कॅप्टन मधून? 45-50. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. WRSK सुपोंडे टीम टॉस जिंकल्या, बॅटिंग घेतलेली, 50+ टार्गेट मात्र ठेवलंय. सिद्धेश्वर कोंडले, नंदन आमच्या समेत जोडले. नंदन, आपण ओपन क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. मला वाटतं आत्ताच रत्नागिरी रायगडमध्ये आपण जाऊन ट्रॉफी जिंकलेली आहे. तर नक्कीच ही स्पर्धा बघताना आयोजनाबद्दल काय म्हणाल? SP ट्रॉफी संदीप पाटील यांचं आयोजन. हे तर प्रथमच वाड्याचा हा वर्ल्ड कप आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर वाड्याचा हा वर्ल्ड कप आहे आणि असं सातत्याने नाईट टुर्नामेंट वाड्यामध्ये झाल्या पाहिजेत. आणि आयोजकांचे खूप खूप आभार की आम्हाला खेळायची संधी दिली. धन्यवाद. आपल्याकडे या ठिकाणी पाहिलं आपण तर इथे फिल्डिंग येते, समोरच्या विपक्ष टीमनं बॅटिंग घेतली. काय म्हणाल? आपल्याला टॉस आपण जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षणच केलं असतं, कारण का नाईटची फर्स्ट मॅच आमची पण, तर आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं असतं जिंकून. तर आता तुम्हाला तेच मिळते, फिल्डिंगच मिळते. फिल्डिंग करताना 4 ओव्हरच्या मॅचमध्ये टीमनं काय परफॉर्मन्स द्यावा, कुठपर्यंत रोखावं? टीमचा परफॉर्मन्स सांघिक खेळ चांगला झाला पाहिजे आणि समोरच्या संघ चांगला आहे, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वेल डन फिल्डिंग करता. बेस्ट ऑफ लक कॅप्टन सिद्धेश्वर कोंडले. जाफर पटेल आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत. HR फॅशन विकी काळे यांच्याकडनं या ठिकाणी स्पोर्ट कॅप प्रत्येक टीम कॅप्टन करता या ठिकाणी दिली जाते. जाफर पटेल यांच्या शुभास्ते दिलं जाते. HR फॅशन एक ब्रँडेड कॅप, स्पोर्ट कॅप. वेल डन. टोपी घालून खेळायचं आहे का? टोपी जफरजी, घालून खेळायचं ते क्या कहोगे स्पर्धेचा इस नियम टूर्नामेंट के आहे. बारे में? कर्णधाराने फार टोपी चांगला नियोजन केलं आहे. प्रथमच मला वाटते फार वर्षानंतर वाडा तालुक्यामध्ये नाईट टुर्नामेंट असेल बहुतेक. चांगला वाटतो आणि क्रिकेट वाढला पण पाहिजे वाडा तालुक्यात. थँक्यू मिस्टर जाफर पटेल सर. प्लीज वेलकम VIP डायस. आपल्या समेत जोडले होते टॉस बॉक्समध्ये कोंडले आणि सुपोंडे 2 टीम. आणि या ठिकाणी या देशातील एक फेमस व्यक्तिमत्व AA स्पोर्ट बॅट ब्रँडचे प्रोप्रायटर जाफर पटेल. पात्र ऐकत्रा उपसरपंच चषक म्हणजे आपली लाडकी आवडणारी एक दिग्गज भव्य क्रिकेट स्पर्धा नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी बिलोशी वाडा पालघर. वेलकम. आदी पटेल आलेले आहेत, जफर पटेल यांचे पुढचे भविष्याचे वारसदार आणि त्यांच्यासोबत आमच्या कुडूचे ज्युनियर बाल्या मामा हे सुद्धा आलेले आहेत. 8.50 ची धावसंख्या.
पूर्वक संबंध संदीप पाटील यांचे संपूर्ण पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी एक जिवलग मित्र ज्यांचा देशाबाहेर ज्यांचा ब्रँड पोहोचलेला डबल ए स्पोर्ट ही बॅट क्रिकेट टेनिससाठी, ते म्हणजे डबल ए स्पोर्टचे प्रोप्रायटर जाफर पटेल यांचं स्वागत आणि शाही सन्मान मुख्य मंचावर उपसरपंच चषक SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट मध्ये स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक संदीप पाटील यांच्या हस्ते मिस्टर जाफर पटेल यांचा शाही सत्कार केला जात आहे. वेलकम सुस्वागतम डबल ए स्पोर्ट ब्रँड बॅट प्रोप्रायटर जाफर पटेल. शाल सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन सन्मानित केलं जात आहे. मिस्टर जाफर पटेल कुडू डबल स्पोर्ट ब्रँड इंडिया. थँक्यू डीजे. तुळजा भवानी गावरान भोजनाची व्यवस्था आहे, शाकाहारी मांसाहारी आपण जायचंय. त्याचबरोबर एन्जॉय ग्रुप यांचं या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे. सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला मेनू मिळतील. एंट्री गेटच्या बाजूलाच आस्वाद घ्या जरूर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतो निवास दुमाडा यांना तंबूच्या आश्रयाला पहिल्या चेंडूवर पाठवले रितेश राऊत यांनी. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. किती धावांचं टार्गेट आहे एकंदरीत 34 धावांचं अगदी लो स्कोरिंग मॅच जरी असली. नक्की थँक्यू लॉट डबल स्पोर्ट ब्रँड प्रोप्रायटर जाफर पटेल. आपण या स्पर्धेला मुलाचं योगदान दिलं, त्या स्पर्धेला वेळात काढून भेट दिलात. थँक्यू लॉट मिस्टर जाफर पटेल कुडूस. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय रितेश राऊत. चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजीची धार दाखवतोय आणि आपल्या संघाला नव संजीवनी, नव बळ, नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देतोय. रितेश राऊत त्या षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला त्रिफळा बाद होतोय. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन. जबरदस्त भेद गोलंदाजी रितेश राऊत. कमर तोड गेंदबाजी, नपीतुली कशी हुई सदी हुई घातक गेंदबाजी. आपल्या संघाच्या विजयाची पायाभरणी करणारी गोलंदाजी रितेश राऊत याच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंवर 2 मोठे फलंदाज बाद केलेला. पहिला निवास दुमाडा, त्यानंतर भावेश पाटील आणि खेळण्यासाठी आता येतो नवीन फलंदाज बाला. काय जबरदस्त गोलंदाजी रितेश राऊत. एक जुना जाणता क्रिकेटपटू आहे. केळीच्या पाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. केळीच्या पाडा संघाचा मॅन ऑफ क्रायसिस तारणार आहे. त्यांच्या संघाचा आस आहे आणि अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्स, सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला खेळाडू आहे. विकेट हॅट्रिक. ही इज ऑन अ हॅट्रिक. आतापर्यंत मला वाटतं हॅट्रिक झालेली नाहीये. षटकारांची हॅट्रिक मुदस्सर पटेल यांनी केली. विकेटची हॅट्रिक बघूया कोण करतोय. रितेश इज ऑन हॅट्रिक. खेळण्यासाठी आलाय बाला आणि रितेश यांच्यामधला झगडा राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला सुरेख पंचांकडे अपील केलं जात आहे. काय झालंय बघूया. नाही, निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. निवास दुमाडा बाद झाला, भावेश पाटील बाद झाला. त्यानंतर मात्र ऑटोमॅटिकली SBP खुपरी संघ अडचणीत आलेला आहे. बॅकफुटला गेलेला आहे. त्यांना जराही बचाव करण्याची संधी दिली नाही आहे. 3 चेंडू निर्धाव पडलेले आहेत. खुपरी संघाच्या प्रत्येक खेळाडूला प्रति षटकार 500 रुपये खुपरी सरपंच किशोर पवार आणि दिनेश कोदे याचकडून दिला जाईल. मला वाटते 1 रन पळून काढली जाते. चोरटी धाव. आंखों ही आंखों में इशारा हो गया और का रन चुरा लिया. 1 रन पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या 2 बाद आहे. 1 34 धावा जरी कमी वाटत असले तर ज्या प्रकारची गोलंदाजीला सुरुवात केली रितेश राऊत यांनी, विजयाची पायाभरणी केलेली आपल्या प्रतिस्पर्धी संघावर कुरगोडी करतोय, त्यांची नाकाबंदी करतोय, त्यांचा मुसका आवळण्याचा प्रयत्न करतो. रितेश राऊत आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत.
भेदक गोलंदाज चिवट तिखट मारा. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला जखडून ठेवलेले एक प्रकारचा मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केलेला आहे. दबावाखाली फलंदाजाला मात्र गांगरून सोडलेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 2 बाद 1 बाद झालेले फलंदाज निवाद दुबाड आणि भावेश पाटील. अगदी पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र सुरुंग लावलाय डावाला. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलाय आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. खणखणीत दणदणीत असा चौकार चौकार यानंतर आलेल्या फलंदाजावर अशाच प्रकारचं दडपण निर्माण करण्यासाठी गोलंदाज जयदीप करेल का गोलंदाजी काय होते बघूया. 5 धावा झालेल्या जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा जयदीप पाटील वेगवान गोलंदाज 15 ते 20 पावलांचा बॉलिंग माठ साधारणतः बिलोशी गावच्या एनकडनं येतो. खानिवलीच्या दिशेने जातो पंचांच्या डावीकडनं. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्चवर जाते. थोडंसं फंबलिंग होतोय अडखळतोय धडपडतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर जाऊन पडतोय. हळूहळू हवामानात मला गारठा वाढतोय. पुन्हा एकदा राईट आमोवा. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातंय. शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मला वाटते मिळते. खुपरी संघाकडनं पलटवार केला जातोय. पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न केला जातोय. नव संजीवनी नवं बळ नवी प्रेरणा नवा उमंग नवा जोश घेऊन मैदानामध्ये उतरतोय. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढल्याने पुन्हा एकदा लगातार 2 चौकार पाहायला मिळते. खणखणी दणदणी चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोर सांगतात ती 13 वर. लगातार आता 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे मागील जर 3 चेंडू जर पाहिले तर 3 चौकार 3-4 इन अ रो लगातार 3 चौकार आले. सामन्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झाले आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जातो की काय असं एसबीपी खुपरी संघ वाटत असताना 3 चौकाराने मात्र पुन्हा एकदा कुरगोडी करतोय आणि पलटवार करून केळीच्या पाड्याच्या संघाच्या मुसक्या आवडण्याचं काम करतोय. यावेळेला पुन्हा एकदा जोरकसाचा फटका पाहायला मिळतो. 1 रन पूर्ण काढली जाते आणि इथे मात्र अतिशय गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला केळीच्या पाडा संघाकडनं. एक सुरेख चोरटी धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. 2 बाद 14. जिंकण्यासाठी आता फक्त 20 धावांची गरज. 15 धावांची का 15 चेंडू आणि 20 धावा. सूरज पाटील शतपावली करतायत. वजन कमी करण्याचा फार प्रयत्न करतायत. प्रेक्षक सांगतात का सूरज पाटील फिरतायत का तर म्हटलं चालतायत शतपावली करतायत. तर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व या पंचकृषीतील सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण आलात. संदीप पाटील यांच्या ट्रॉफीला आपण भेट दिली. त्याचबरोबर लिजन क्रिकेटर सुरेशजी पष्टे वेलकम.
सुरेशजी पष्टे निचोळे 40+ लीजन क्रिकेटर, वेलकम, सुस्वागतम, मॉर्निंग क्लब वाडा, वेलकम. पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतं. 1 रन पण काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत की काय बघूया. एकच धाव मिळते, एका धावाने धावसंख्या 15 जाऊन पोहोचते. वातावरणामध्ये जी नमी आलेली आहे, दमट हवा झालेली आहे, थंड झालेली खेळपट्टी, बॉल इज नॉट कमिंग ऑन टू द बॅट प्रॉपरली. त्याचं कारण आहे वातावरणामध्ये झालेला बदल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रोलवला जातो. 1 रन पूर्ण काढले, ते दुसरी धाव घेतात की आणि चौकार मिळतो की काय बघूया. पंचांचा काय इशारा येतोय. 2 धावा पूर्ण काढले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17वर. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. आता जर पाहिलं तर मॅच प्रिडिक्शन आमच्यापर्यंत येत आहे की 50-50 दोन्ही संघाला जिंकण्यासाठी समसमान संधी. परंतु काकणबर का होईना पहिल्या षटकामध्ये जसा हा सामना वर्चस्व प्रस्थापित केलं होतं केळीच्या पाट्या संघानं, यावेळेला मात्र फलंदाज बाळा आला आणि बाळाने मात्र सामन्यामध्ये नवचैतन्य निर्माण करत यावेळेला पुन्हा एकदा खुपरी संघाचं कमबॅक केलेलं आहे. खुपरी संघ पुन्हा एकदा पलटवार करतोय आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघ केळीच्या पाड्या संघाची मात्र प्रचंड दमछाक करतोय. फलंदाज आल्यानंतर गोलंदाजाला शांत ठेवलं जातंय. नवीन गोलंदाज येतो अमित पाटील. आता आमचे स्कोरर सांगतात की 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बरोबर 17 धावांची गरज. बचे हुए 12 गेंदों में 17 रनों की जरूरत. 17 झालेले आहेत, 17 अजून गरज आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो अमित पाटील. अमित पाटीलला मला वाटतं फलंदाजीमध्ये फारशी काही चमक दाखवता, चांगली चमक दाखवली त्यांनी. 13 धावा केल्या होत्या. बघूया आता गोलंदाजीमध्ये काहीतरी अचाट अफाट भन्नाट अशी गोलंदाजी करायला लागेल अमित पाटीलला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा आणि त्याच्यात तडाखा आणला जातोय. झेल उडतोय की काय बघूया. 1 धाव पळून काढली जाते. एका धावाने धावसंख्या आमचे स्कोरर सांगते जाऊन पोहोचते ते 18वर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. 11 चेंडू आणि 16 धावा. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की खुपरी संघ अडचणीमध्ये येईल, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलेलं आहे भावेश बाळा आणि श्याम धुमाडानी. दोन्ही नावाजलेले फलंदाज क्रिकेटमधले अनेक चढाव उतार, क्रिकेटमधले अनेक जय पराजय ज्यांनी पाहिलेले आणि अनेक अटीतटीच्या क्षणी आपल्या संघाला सामने जिंकून देण्याची क्षमता असलेले हे दोन्ही फलंदाज आहेत. नवीन गोलंदाज आहे अमित पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजाचा तडाखा जातोय. सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतो. 1 रन पूर्ण काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि कारण नसताना त्याचं थॉटलेस, त्याचं पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. रन वॉजंट देयर. नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाजी ते धावबाद क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आत्महत्या म्हणतात. बाळाने अविवेकी अविचारी, दॅट थॉटलेस, पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. मुख्यमंचावर या ठिकाणी सुरेशजी पष्टे, समरजी जाधव, राम काका यांचं आगमन झालेलं आहे. आपलं SP क्रिकेट क्लब बिलुचीकडनं SP ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. दहा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. निखिल भगत येतोय, आणखीन एक टेनिस क्रिकेटचा हार्ड हिटर फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलंय की झेल उडतोय.
आणि षटकार प्रेक्षकांनी सोडला, क्षेत्ररक्षकांनी सोडला आणि झेल सुटल्यामुळे प्रेक्षक इतका हताश नाराज झालाय की इतक्या दिवसाची इतकी रात्रभर आपण जागलोय, तपश्चर्या करतो, ज्या 1200 रुपयासाठी आपण बेटा किटू चाललोय, अगदी समोर येतोय आणि तोंडातला घास खाली पडतोय. हा बाजूला अतिशय धोकादायक, आम्ही वारंवार सूरज पाटील यांनी आपल्याला उद्घोषणा केलेली आहे की बाजूलाच मोर डेंजरस खतरा असलेला हाय व्होल्टेज निर्धाव चेंडू पडतोय. 8 चेंडू आणि 9 धावा. निखिल भगत जब तक है खतरे की घंटी बजती रहेगी. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये, झटपट क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय प्री डिटर्मन शॉट, म्हणजे गोलंदाजाने गोलंदाजीचा रनअप स्टार्ट केला की फलंदाज ऑफ स्टंपच्या दिशेने शफल होतोय आणि आडव्या बॅटने मिड विकेट, वाईडिस मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या पट्ट्यामधनं चेंडूला आरपार मारायचा, अशा प्रकारची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जाते आणि चेंडू जातो की काय, प्रेक्षकांमध्ये प्रेक्षक जीवाच्या आटापिटाने धावतायत. वन मॅन आर्मी एखाद्या शिलेदाराप्रमाणे एकटा जायचा आणि वाघाच्या गुहेत जाऊन जसा माणूस शिकार करतो तशी शिकार करायचा. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय. खेळ खल्लास होतो की काय बघूया. खेळ खल्लास क्या नाहीत. मॅन ऑफ द मॅच मला वाटतंय श्याम. तर विजयाची पाया भरणारी फलंदाजी जेव्हा निवास दुमाडा आणि भावेश पाटील हे शून्यावर बाद झाले आणि वाटत होतं की डगमगा रही थी नैया, उसी टाइम खिवैया बनके जो बल्लेबाजी की है, तो नो डाऊट या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच श्याम दुमाडा SBP खुपरी याने त्वरित विचार क्रीडा मंचकावर येऊन श्याम दुमाडा यांनी आपला सामनावीराचा किताब मान्यवरांच्या शुभस्ते घेऊन जायचंय. यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय WRSK सुपोंडे विरोधात सिद्धेश्वर कोंडले. So please welcome Mr. Sham Dumada, match winning player, man of the match award goes to, and this is the man of the match represented by Mr. कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, आयुध स्पोर्ट कैलासजी फस्टे प्रोपरायटर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित करतील लीजन क्रिकेटर सुरेशजी फस्टे. श्याम दुमाडा यांनी मात्र सामनावीर पुरस्कार घेतलेला. SB खुपरी विजयी झाले पहिल्या राऊंडमध्ये. मैदानामध्ये खेळताना काय म्हणाल, कसं वाटतं या ठिकाणी ब्ल्यू लाईट 30 सर्कल आणि या स्पर्धेमध्ये खेळताना वाडा तालुक्यातील ही मोठी स्पर्धा SP ट्रॉफी उपसरपंच चषक संदीप पाटील यांची स्पर्धा. स्पर्धा तर खूप छान आहे आणि खेळायला खूप मजा येते.
खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी यावर्षी सुंदर बनवलेली आहे. तुमचा आवडता टेनिस क्रिकेट स्टार कोण आहे? फरदीन गाजी. फरदीन काजी. वेल डन, बेस्ट ऑफ लक श्याम दुमाडा, SBB खुपरी टीम प्लेयर. ओव्हर टू कॉम्बॉक्स या डीजे. दोन्ही संघातला एक एक अतिरिक्त खेळाडू